मित्रांनो, तर आपण आहे श्री गणेश कला केंद्र कल्याण। हे आहे साकेत कॉलेजच्या समोरच आहे। तर आतमध्ये गणपती सुबक मूर्ती आहेत। तर आपण बघूया आतमध्ये जाऊन कशा पद्धतीच्या मूर्ती आहेत। आणि मित्रांनो, हे साकेत कॉलेज समोर राहतं आपल्या कल्याण म्हात्रे नाक्यावरती। आणि हे इकडेच असं आपलं जर समोरच बघितलं तर आपली ही कार्यशाळा लागते। या कार्यशाळेमध्ये अशा 12 फुटापर्यंतच्या चांगल्या सुबक अशा मूर्त्या भेटतात आपल्याला पाहायला। येता पेंडिंगमध्ये आहेत, ही पण आहे। इकडे पण भरपूर प्रकारच्या गणपतींचे काम अजून बाकी आहे, हे ऑर्डरेटेड असतात। मित्रांनो, आपण आलो कल्याण म्हात्रे नाका जे चिंचपाड्यामध्ये आहे। तर इथे साकेत कॉलेजच्या समोर आपलं एक कार्यशाळा आहे, गणेश कार्यशाळा, गणेश कला मूर्ती केंद्र असं एक केंद्र आहे। तर इथे आपण आज गणपतीच्या सुबक मूर्त्या बघण्यासाठी आलोय। तर त्याचे ओनर आहेत आपल्यासोबत आणि आपल्याला मूर्त्यांची माहिती ते देणार। तर आपण त्यांना विचारू की कशा पद्धतीच्या मूर्ती आहेत आपल्याकडे, ते सुद्धा आपण विचारूया। दादा नमस्कार। नमस्कार दादा, आज आपण आपल्या कार्यशाळेला भेट दिली आहे, तर कशा पद्धतीच्या मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहेत दादा? दादा माझ्याकडे तर शाडू मातीच्या पीओपीच्या हर प्रकारच्या मूर्त्या अवेलेबल आहेत माझ्याकडे। बरोबर।
आणि किती फुटापासून किती फुटापर्यंत आहेत? 1 फुटापासून तर 15 फुटापर्यंत मूर्त्या अवेलेबल आहेत आमच्याकडे. हो. आणि दादा शाडू मातीचं काय महत्व सांगाल? कारण की शाडू मातीच्या मूर्त्या शाडू मातीचं काय वैशिष्ट्य आहे का, शाडू माती लगेच विघळते. बरोबर. आणि काही हे नाही त्याचं काय. आणि पीओपीचा थोडे दिवस जातात. बरोबर. म्हणजे 2 हफ्ते 3 हफ्ते जातात पीओपीच्या मातीचा विसर्जन होण्यासाठी. बरोबर. म्हणजे शाडू मातीच्या मूर्तीचा जर गणपती घेतला तर तो विसर्जन केल्यानंतर लवकर वितळतो आणि झाडाला पण ते देऊ येऊ शकतो, माती वापरू शकतो आपण. बरोबर. असे म्हणजे माहिती खूप चांगली आहे. कारण की मित्रांनो, अशा मूर्त्या घेतल्यानंतर आपल्या देवाला सुद्धा विसर्जन केल्यावरती माती सुद्धा चांगल्या कामाला येईल. अशा पद्धतीचंच आपण शाडू मातीच्याच मूर्त्या घेतल्या पाहिजेत लोकांनी. तर बघूया आपण आतमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या मूर्ती आहेत. तर दादा आपल्याकडे ना ही एक शिवाजी महाराजांची प्रतिकृती अशी एक मूर्ती आहे. तर याची काय प्राइस आहे आणि दादा कशा पद्धतीचे याचं स्ट्रक्चर कसं आहे? हिची प्राइस आहे 4000 रुपये आणि 2 फुटाची मूर्ती. आम्ही जास्त म्हणजे हे नाही करत. कस्टमर म्हणाले की बाबा काय कमी जास्त आम्ही देऊन टाकतो, काही देवाच्या याच्याने काय जास्त काही करू नये. बरोबर. आणि दादा ही मूर्ती कोणत्या याच्या शाडू मध्ये बनली, कशामध्ये बनली? ही मूर्ती पीओपी मध्ये. कारण की शाडू मध्ये ना थोडं जास्त म्हणजे वर्क करू शकत नाही. बरोबर. आणि ती खूप नाजूक असते. आणि मित्रांनो बघू शकता समोर पीओपीची एक अशी शिवाजी महाराजांची प्रतिकृती आहे. खूप छान प्रतिकृती आहे. आणि अशा पद्धतीचं आपल्या घरी गणपती नेणं हे सुद्धा भाग्याचं काम आहे. त्यामुळे नक्कीच जर गणेश कला मूर्ती केंद्राला भेट दिलात तर ही मूर्ती नक्कीच तुम्ही बघा. तर अशा पद्धतीच्या खूप सुंदर अशा मूर्त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. ही सुद्धा खूप छान मूर्ती आहे. ही सुद्धा आहे त्याचबरोबर. कारण की कोरीवपणा किंवा ते डायमंडचं वर्क आहे ते एकदम आर्टिफिशियल आहे. आणि त्यामुळे मूर्ती दिसताना सुबक दिसते आणि आपल्या घरामध्ये नेल्यानंतरला आपल्याला सुद्धा खूप छान वाटतं. ही मूर्ती सुद्धा त्याच पॅटर्नमध्ये, पण जे आर्टिफिशियल आहे किंवा त्याचा फेटा, त्याच्यानंतर लावलेलं गुलाब आणि डायमंड वर्क एकदम 1 नंबर डायमंड वर्क आहे. तर तुम्ही नक्की मित्रांनो हे चेक करा. कारण की अशा मूर्त्या सुद्धा आपल्याला आता गणपती आपला येतो जवळ, तर अशा मूर्त्या नक्कीच घ्या. कारण की घरी लहान मुलं वगैरे असतात तर त्यांना सुद्धा अशा मूर्त्या खूप आवडतात. त्यामुळे आपला गणेश चतुर्थीचा कार्यक्रम एकदम दणक्यात एकदम चांगल्या पद्धतीनं होईल. त्यामुळे तुम्ही नक्कीच अशा पद्धतीच्या मूर्त्या घेण्याचा प्रयत्न करा. बाकीच्या पण मूर्ती आहेत, एकदम छान प्रकारच्या मूर्ती आहेत आपल्याकडे अवेलेबल. आणि जेवढे येऊन आपण बोलणी करू तेव्हा पण आपल्याला चांगल्या रिजनेबल रेटमध्येच आपल्याला हे ओनर अवेलेबल करून देतील. ही एक सुंदर अशी सुबक मूर्ती आहे बघा मित्रांनो. असं आर्टिफिशियल किंवा हे डायमंड वर्क जे करतात कलरिंग वगैरे, हे पण 1 नंबर कलरिंग वगैरे होतं. आणि आसन वगैरे किंवा त्याचा देखणेपणा डोळ्यांच्या मध्ये बघू शकता किती क्लॅरिटी आहे आणि किती चांगल्या पद्धतीचं वर्क केलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो नक्कीच जर या गणेश कला मूर्ती केंद्राला भेट दिलात तर अशा पद्धतीच्या नक्कीच मूर्त्या घेण्याचा प्रयत्न करा. सायझेसचं बघितलं तर खूप प्रकारचे सायझेस आहेत. एक 12 फुटापर्यंतच्या सुद्धा मूर्त्या अवेलेबल आहेत त्यांच्याकडे आणि खूप छोट्या सुद्धा पण आहेत. त्यामुळे इथे ना कोणत्याही प्रकारची कमी नाही वाचणार. प्रत्येक साईजची मूर्ती तुम्हाला अवेलेबल होईल. आणि गणपतीचा आपला सण सुद्धा येतोय. ही प्रतिकृती एक शंकराची प्रतिकृती आहे, ती सुद्धा खूप छान आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीच्या मूर्ती आपल्याला इथे अवेलेबल आहेत. ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृतीची मूर्ती आहे. तर पहिला अट्रॅक्शन हीच मूर्ती वाटते पूर्ण कला केंद्रामध्ये. तसं बघा आर्टिफिशियल वर्क आणि डायमंड वर्क, कलरिंग, डोळ्याचा निरागसपणा, हेच सर्व काही सांगून जातो मित्रांनो. कारण की गणपती हा लहान थोरापासून सर्वांचाच लाडका गणपती असतो आपला. सुंदर मूर्ती आहे बघा. तर दादा आपल्यासोबत आहेत मित्रांनो आणि बाकीच्या पण मूर्ती आपण बघून घेऊया. चला दादा आपण मूर्त्या बघूया. तर ह्यासाठी आपण सुरुवात करू. तर ह्या सुद्धा सुबक मूर्ती आहेत दादा. आणि ही दादा मूर्ती एकदम अट्रॅक्टिव्ह वाटते. याची कशी म्हणजे याची तयारी कशी झालेली आहे? मूर्तीची तयारी आधी निकेट मूर्ती असतात. ओके. यांना धोतर नेसावाच लागतो. हा, ते बॉम्बे पॅटर्न, याला बॉम्बे पॅटर्न बोलतात. बॉम्बेला जे आहेत ना सगळे असे कपडे घालणार त्या मूर्त्यांना हे करतात. बरोबर. कारण की मूर्ती असं एकदम अट्रॅक्टिव्ह दिसते. आणि ह्या सुद्धा दादा मूर्त्यांचं काम कसं झालंय? तेच सगळे ऑल बॉम्बे पॅटर्नच आहे. बॉम्बे पॅटर्न यांना नेसावाच लागतो. बरोबर. आणि ह्या मूर्त्या येतात कुठून दादा?
या मूर्त्या आम्ही पेनवरनं आणतो. पेनवरून आणता. साहिल मोकल करून आमचा एक तिथे आहे मित्र म्हणून, ओके. त्यांच्याकडून आम्ही मूर्त्या आणतो. आता या सर्व दादा मोठ्या छोट्या सर्व प्रकारच्या मूर्त्या आल्या, तर आपण छोट्या मूर्त्या जरा बघूया आपण कशा पद्धतीच्या आहेत. तर या मित्रांनो बघू शकता समोर ना छोट्या छोट्या मूर्त्या आहेत या आपल्याकडे. सगळ्या मातीच्या मूर्त्या आहेत. ह्या मातीच्या मूर्त्या आहेत, बरोबर. तर या सुबक अशा मूर्त्या आहेत. प्रत्येक मूर्तीची स्टाईल वेगळी आहे, त्याचा काम वेगळं आहे, त्यामुळं खूप अट्रॅक्टिव्ह अशा मूर्त्या सर्व प्रकारच्या आहेत. तर मित्रांनो नक्की तुम्ही गणेश कला केंद्राला भेट द्या, जे साकेत कॉलेजच्या ठीक समोरच आहे आणि मोठा कारखाना आहे आपल्या दादांचा. आणि दादा काय सांगाल की यावेळेला गणपती उत्सव येतोय, तर पब्लिकला काय सांगाल याच्याबद्दल? गणपती उत्सव येतो, मी तर उत्सव जोरातच करावे. बाकी आपला सण जो आहे आपण जोरात करावे, इतर गोष्टींमध्ये जरी नाही, पण आपण आपला सण जोरात करावे. बरोबर आहे. आणि गणपतीचा सण म्हणजे एकदम सर्व लहान पासून मोठ्यापर्यंत आवडता सण असतो मित्रांनो. तर नक्की गणेश कला केंद्राला भेट द्या, जे साकेत कॉलेजच्या समोर आहे, आणि दादांना नक्की भेटा. तर दादा आपल्या व्हिडिओ बघून जे पब्लिक येतील त्यांना नक्कीच तुम्ही सहकार्य करा अशी अपेक्षा. धन्यवाद दादा.